माझ्या धांदरटपणामुळे आज नवरोबांची मनसोक्त मला टोमणे मारण्याची इच्छा पूर्ण झाली. कशी ती सांगतेच पुढे. आज आम्ही दुपारच्या वेळेला बाहेर पडलो होतो. बरीच शॉपिंग करायची होती, बरेच बाहेरचे कामं होते. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काम ते म्हणजे थोडीशी भांडी घ्यायची होती. तर आम्ही सोनी गिफ्टमध्ये घेतलो. जे काही शॉपिंग घ्यायची होती, गिफ्ट वगैरे घ्यायचं होतं ते घेतलं आणि काउंटरवर आलो. आता तिथे पॅकिंग करत होते तोपर्यंत समोरच मला बटाटेवाला दिसला. नवरोबांना म्हटलं, पटकन जा, छान बटाटे दिसत आहेत, त्याच्याकडे जाऊन त्याला थांबवा, मी येतेच. बॅग वगैरे सगळ्या गाडीत ठेवल्या. रस्ता क्रॉस करून तिथे जाते तर नवरोबा मला म्हणायला लागले, आलू ले लो, आणि पाहिजे तेवढे टोमणे. का? कारण की ते बटाटे नव्हते, ते होते चिक्कू. मग घेतले ते चिक्कू आणि निघालो. गाडीत बसलो आणि निघतो तर काय, एवढी ट्रॅफिक आणि रस्त्यावर माणसांची जितकी गर्दी तितकीच गाड्यांची गर्दी. नेमकं माणसं रस्त्यावर चालले की गाड्या रस्त्यावर चालल्या काही कळेना. पण हे सगळं बघून एक मात्र नक्की की मुलांना सुट्ट्या नक्कीच लागल्यात. आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती असल्यामुळे मुंबई नाक्यावर त्यांच्या मूर्त्या इतक्या सुरेख अशा सजवल्या होत्या. बरीच पब्लिक होती. खूप छान कार्यक्रम आयोजित केलेला होता. फटाके वगैरे वाजवत होते, बँड लावलेला होता आणि खूप मोठी अशी मीटिंगसुद्धा कसली तरी चालू होती. आणि हे सगळं चालू होतं पण त्याचबरोबर एक सुंदर देखावासुद्धा आम्ही पाहिला. तिथे एक छोटंसं घर होतं. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या मूर्त्या होत्या आणि महत्त्वाचं म्हणजे जुन्या काळचे आपले फाउंटन पेन असतात त्यांची नीप आणि एक पुस्तकसुद्धा देखाव्यासाठी तिथे ठेवलं होतं. खूप सुंदर मेसेज आणि खूप सुंदर असा तो देखावा होता. मग सनसेट एन्जॉय करत करत मी आणि नवरोबा घरी पोचले. घरी येऊन पाहतो तर काय, नम्रताताई आल्या होत्या. आता त्या उद्या पुण्याला चालल्या आहेत म्हणून त्या 5 मिनिटांसाठी भेटायला आल्या होत्या. त्यांच्यासाठी हे पोटॅटो रिंग्स आणले होते. नवरोबांच्या टोमण्यासोबतच असा गेला माझा आजचा दिवस. चला तर मग बाय.